तुम ही तो मेरा जीवन हो, अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। खालू दे ये वाढती की जरा धीर दम मार. चला सुरू करू. बस. अरे थांबा, हेच देते की राहिलं ना काय आजी तू पण तर पुढे कर. आजी ह्याचा काय नंबर 1 झालाय ग, एकदम झणझणीत, लय भार लागायला बघ. आणि झुणका पण लय भारी झालाय. हा नंबर 1 बघ. ऐक ना मी काय म्हणतो, त्याला बांधून ठेवले त्याला काय दे. कशाला? चांगलं तेवढं दाखवत दिसतंय ते. एक दिवस न जेवल्याने काय मरत नाही. काय आजी त्याच्या मालकाला कळायला नको, उगाच आपल्या नादी लागतंय. कळू दे की जरा त्यांचं काय चुकतंय. आपल्या जमिनीने आपल्याच घास हिसकावायला निघालेत. कळू दे की जरा अन्नाची किंमत. जेवा तुम्ही. आजी मी काय म्हणतो, उद्या काय करतेस? उद्या उद्या माझ्या लेकीच्या आवडीची मेथीची भाजी. काय करायचं काही कळत नाहीये. चारी बाजूने आमची कोंडी झाली असं वाटतंय. ते इन्व्हेस्टर, ती मोनिशा, श्रेयसची तब्येत कसा बरा होणार तो काही कळत नाहीये आम्हाला. ते तिकडे ताईला फोन केला पाहिजे. संजयला त्या मुलीची माहिती काढायला पाठवलं होतं आम्ही, अजून आला नाही. फोन पण नाही आला त्याचा. थिंक ऑफ द डेव्हिल अँड द डेव्हिल इज हिअर. संजय अरे काय, कुठे राहिलास? हॅलो हॅलो ताई, तुला त्या मुलीची माहिती काढायला पाठवलं होतं आम्ही, आणि तुला माहितीये गेल्या काही तासात इथे आमच्या बरोबर काय काय घडलंय. ऐकलं ना तर चक्कर येईल तुला. ताई मी माहिती काढली ताई, पण मी पकडलो गेलो ताई. व्हॉट? ताई तू मला सोडव ताई. अय भिडे बिल्डर, तुझा आदमी या ताऱ्याच्या ताब्यात हाय. तो जर जित्त पाहिजे असेल ना तर इथून माझ्या तावडीतून त्याला सोडवून न्यायचं. काय रे, तू तुझा माणूस माझा पिच्छा करायला पाठवला म्हणजे मी घाबरल तुला? भिडे बिल्डर मला सोडा. मला भीती वाटते. भिडे बिल्डर मला सोडा, मला भीती वाटते. सोडा. तारा कुणाच्या बापाला घाबरत नाही, आणि ताराच्या नादाला लागलं तर तिचा इंगाला डेंजर हाय. कारण इथं या पाड्यावर फक्त एकच वायदा, या ताराचाच कायदा. कळलं का? हे बघा
हॅलो कोणी संजयला कोणीतरी पकडून ठेवलंय कोणी केलं असेल गॉड एका मागोमाग एक प्रॉब्लेम नुसते येतातच आहेत ए आवरा की आता त्याच्यावर पानं टाका की नाही तर कळेल कोणाला तरी तारा तायडे लेच भारी सापळा रचला आहेस बघ तू आता समजा त्या बिल्डरची माणसं आलीच आपल्याकडे तर बराबर पडतील बघ का येऊच दे त्या भिडे बिल्डरच्या माणसांना आपण तो भिडेंगे ओ मॅडम ओ मॅडम अहो मॅडम अहो सांभाळा की स्वतःला पडले असतात की अहो बघा की जरा खाली अहो नाही म्हणजे हा सापळा रचला होता आम्ही नाही 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 तुमच्यासाठी नाही ती बिडे बिल्डरची माणसं आहेत ना ती समधी आमच्या पाड्यावर लई नजर ठेवून आहेत बघा आणि त्यांना काय वाटतं माहिती का त्यांच्याकडे पैसा आहे श्रीमंती आहे म्हणजे समधी दुनिया त्यांच्याच बापाची पण त्यांना माहित नाही ना हा पाडा म्हणजे आपला हा इथं एकच दादा फक्त तारा पण त्यांना काय वाटतं माहितीये का ते काय बी करू शकते पण मॅडम तुम्ही त्या भिडे बिल्डर कडून तर नाही आलात ना खरं खरं सांगायचं बरं भिडे बिल्डर आणि तुमचा काही कोण भिडे बिल्डर आय डोंट नो काय झालंय ना आमचा भाऊ आहे ज्याला तू डांबून तुमचा ठेवलं भाऊ कशाला मी तुमच्या भावाला डांबून ठेवले बघ रे काय रात्री डांबून ठेवलंयस तू युअर ब्रदर म्हणजे ते टोनगा तुमचं भाऊ आहे तर आईच्या गावात पण मॅडम म्हणजे तुम्ही त्याला माझा पिछा करायला का म्हणून पाठवलं होतं ती इथं पार माझ्या खोपटापर्यंत माझा पिछा करायला का म्हणून पाठवलं सांगा तुमची का बरं काय आपण आज जाऊन बोलू शकतो कशाला समदा पाडा या ताराचा आहे बोला की इथं आय एम नॉट कम्फर्टेबल प्लीज चला नाही नाही येऊ द्यायची मी आज त्या भामट्याची भन आहे ना ही अगं दुसऱ्यांच्या घरात घुसून स्वतःच घर बांधणाऱ्याची औलाद आहे ही नाही जायचं बघतेस कशी येते ते व्हॉट इज शी सेइंग आजे 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 बिडे बिल्डरची बाई नाही हाय तिला धोका नाही चल ना ओ मॅडम चला ओ मॅडम आणलं की आता सांगा तुमच्या त्या ब्रदरला माझा पाठलाग करायला का म्हणून पाठवलं बोला की तर माझ्याकडे तुमच्याकडे कसं आलं हा आजी बघतोय का माझ्याकडे यांच्याकडे कसं गेलं का आमच्या मुलाला सापडलं होतं तुमच्या मुलाला सापडले काय पण काय बोलताय मी नाही ओळखत तुमच्या मुलाला तसं नाही त्या दिवशी देवळात ना आमचा मुलगा तुझ्या मागे मागे आला होता त्या दिवसापासून फक्त आणि फक्त तुझंच नाव घेतोय तो काय गे टवळे काय बी काय बोलते माझी पोरगी तशी नाही उलट कुणी तिच्याकडे डोळे वर करून बघितले तर डोळं काढून हातात देईल त्याच्या अशी तलवार आहे ती कळलं का अहो आम्ही काय बोलतोय आणि तुम्ही काय ऐकताय प्लीज जस्ट अ मिनिट अगं आम्हाला म्हणायचंय की त्याने तुला देवळात पाहिलं तिथे तो तुझ्याशी बोलायला तुझ्या मागे मागे आला तू त्याला आठवलं मला
अगं आजी, त्या दिवशी नाही कमरला एक येडा माझ्या मागे लागलाय, तोच की यांचा पोरगा. वेडा नाहीये तो. आमचा मुलगा वेडा नाहीये. खूप काही घडलंय त्याच्या आयुष्यात, ट्रॉमा मध्ये आहे, म्हणून त्याची मानसिक अवस्था थोडी, जे त्याच्या बरोबर घडलंय ना तसं कुणाबरोबरही घडलं तरी त्याची परिस्थिती अशीच होईल. खूप मोठ्या दुःखाला सामोरं गेलाय तो. वेडा नाहीये तो. डू यू अंडरस्टँड? इनफॅक्ट व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल इज की त्या दिवशी त्याने तुला पाहिलं, त्याला तुझ्याशी बोलायचं होतं, पण तू बोलली नाहीस. मग घरी आल्यानंतर तो सारखं तुझं नाव घेत होता. सो आय वॉन्टेड टू सी की कोण मुलगी आहे, म्हणून आमच्या भावाला आम्ही तुझ्या मागावर पाठवलं. जे तुला वाटतंय ना की आम्ही कोणी बिल्डरची माणसं आहोत, तसं नाहीये. आय मीन तो कुठल्याही बिल्डरचा माणूस नाहीये, आमचा भाऊ आहे. सो प्लीज प्लीज लिव्ह हिम. वेअर इज ही? कुठे आहे तो? प्लीज ट्रस्ट मी. ठीक आहे, सोडतो. हे जर का खोटं असेल ना तर तुझं थोबाड आणि माझं खेटर लक्षात ठेव. एक्सक्यूज मी. हा छोटू, सोड त्याला. पोरानं सांग. युअर ब्रदर. ठीक आहेस ना? थँक्यू. चल. संजय, यू शुड हॅव बीन लिटल केअरफुल रे. जरा काळजी घेता आली नाही तुला. आई मी काळजी घेतली ताई, पण ती तारा भलती चालाक निघाली. हो, जिथे तुला ठेवलं होतं तिथून एक लोकेशन पाठवता नाही आलं तुला. कसं शोधणार होतो या अख्ख्या पाड्यामध्ये आम्ही तुला? डू यू नो इट वॉज सो डिफिकल्ट. बरं, ताराचं नावही घेऊ शकत नव्हतो आम्ही. हो नाही ताई, सॉरी हा ताई. पण ताई, या सगळ्यांमुळे आपला एक फायदा होतोय. म्हणजे? हे बघ ताई, आपण ज्या सिच्युएशन मध्ये सध्या आहोत त्या सिच्युएशन मधून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल ना, तर तुला एक सुचवू का ताई? बोल ना. कसं आहे ना ताई, आराध्या सारखी हुबेहूब दिसणारी मुलगी आपल्या समोरून चालत आली आहे. बघ ना ताई, ह्या संधीचा आपल्याला फायदा घ्यायला हवा. ताई कसं आहे, या ताराला आपण आपल्या घरी न्यायला हवं. त्यामुळे काय होईल, आपल्या श्रेयसला बरं वाटेल आणि पैशाच्या जोरावर आपण ह्या ताराकडून वाटेल ते काम करून घेऊ. जसं आपण सांगू तसंच ही तारा श्रेयसला समजवेल. बघा ताई, खूप चांगली संधी आहे ही. तिला घरी घेऊन जाणं इतकं सहज सोपं नाहीये संजय. का? कारण मुळात आराध्या नाहीये, याच गोष्टीवर आमचा विश्वास नाहीये अजून. ताई, मी तुला सांगतोय ना ताई, ती खरंच आराध्या नाही, तारा आहे तारा. आणि तुला काय वाटतं, ती आराध्या काय चितेवरून उठून इथे येणार आहे का? नाही, समज ती चितेवरून उठून इथे आली जरी, पण मी तुला सांगतो ती आराध्या नाही, ताराचं आहे. कशावरून इतका कॉन्फिडेंट कशावरून आहेस तू? ताई, तुम्हाला काय सांगितलं होतं, त्या ताराचा पाठलाग कर. मी पाठलाग केला, तिच्या घराजवळ गेलो आणि चोरून मी तिची वागण्या बोलण्याची पद्धत पाहिली. काय वागण्या बोलण्याची पद्धत ताई. आणि ती गरम गरम चहा एका घोटात पिली हो. आणि मला पकडून ठेवलं, मला बांधून ठेवलं. मी कसा बसा सुटलो आणि तुला चोरून फोन केला ना, त्यावेळी ती झटकन आली आणि मला पकडलं आणि माझ्या मानेवरती सुरा असा ठेवला. ताई, ज्या सफाईने तिने जो सुरा ठेवलाय ना, तसं आराध्या करूच शकणार नाही. ताई, मी तुला सांगतो, ती आराध्या नाही, तारा आहे तारा. आणि याचा फायदा आपल्याला करून घ्यायला हवाच. काय देत आहे रे? त्या बाईची गोष्ट तुला खरी वाटली का? का फेकत होती ती? आणि तिचा तो येडा मुलगा तुझं तोंड बघूनच तुझ्या मागे आला ना? तो तर आलाच होता. मला कळत नाहीये, त्या मॅडम आणि त्यांचं ब्रदर ते इथे या पाड मला भेटायला का बरं आले असतील रे? नाही म्हणजे माझ्यात काही स्पेशल आहे का? असं काहीतरी वेगळं म्हणून आले असतील का? थांब बरं, जरा चेक करते मी. काहीतरी स्पेशल आहे नक्की. हाय का काय? थांब एकदा गॉगल लावून बघते मी माझा. काहीतरी स्पेशल असेलच नक्की. ती स्पेशल दिसतंय का तुला? काय बी स्पेशल नाही आहे बघ तुझ्यात. नाही ए काय बी काय बोलतोय?
मला माझ्या लेकीच्या तोंडावर तिखट मीठ हळद समद दिसत या आणि गुळाचा गोडवा बी दिसतो. आजी आजी अगं तू माझी एकुलती एक लाडाची आजी आहे आणि मी तुझी एकुलती एक लाडाची तार आहे की नाही म्हणून तुला माझ्या तसं समज दिसतंय बघ. अगं पण आजी मला कळत नाहीये आपल्या एवढ्याशा खोपट्यात की माणसं मलाच बघायला म्हणून का बरं आले असतील. काहीतरी गडबड आहे बरं का. कुछ तो झोल है शोधून काढावंच लागल. नाही संजय, तिचा फायदा उचलण्याआधी ती आपला फायदा उचलत नाहीये ना याची खात्री करून घ्यायला हवी. डू यू अंडरस्टँड? आणि त्या कोण ताई? दुसरं कोण? माय डार्लिंग मोनिशा. तर ही काही थांबणार नाही. ताई परत फोन येतोय. नाही नाही, माझं काय म्हणणं आहे, 3-4 वेळा फोन आलाय तिचा, काहीतरी महत्वाचं असेल. तिचं काय म्हणणं आहे ते आम्हाला चांगलंच माहिती. कट द फोन. माझा कॉल कट करतेय. इग्नोर. चल. या यशची माझा कॉल कट करण्यापर्यंत मजल गेलीये. आतापर्यंत कॉल रिसीव्ह करत नव्हती तोपर्यंत ठीक होतं. या मोनिशाचा कॉल कट करणं यश तुला खूप महागात पडणार आहे. ती आता कळलं तुला मग की ही बाई ना कधीही पलटू शकते. मी तर तुला सांगते तिने जर परस्पर अक्षय आणि श्रावणीचं लग्न लावून दिलं ना तर यात सरप्राईज होण्यासारखं सुद्धा काही नाहीये. लिसन, एवढं पण टोकाला जायची गरज नाहीये. अगं पण मॉम आहे ना, कशाला टेन्शन घेतेस तू. आणि तसे तिचे माझ्याकडे असे काही सिक्रेट्स आहेत ना, तिने मनात जरी आणलं ना तरी अक्षयचं आणि त्या टिपिकल मिडल क्लास श्रावणीचं लग्न लावू नाही शकत ती. आणि तसे माझे ना पेशन्स संपत आले. आजच्या आजच ना मी त्या सरनाईकांच्या घरी जाऊन तुझं आणि अक्षयचं लग्न डिक्लेअर करते की नाही बघत. लव्ह यू मॉम. हे बघ श्रावणी, आता जी काही खरेदी करायची ना ती सगळी तू बघायची. हा म्हणजे लग्नाचा शालू वगैरे. ह यशोधरा, तुझ्याच बद्दल बोलत होतो आम्ही. यशोधरा, हे बघ आता खरेदीसाठी तू वेळ काढायचायस. नाही, मला काही कारण चालणार नाही. गॉड, या न होणाऱ्या लग्नाचं पुराण सतत सुरूच असतं. डिस्गस्टिंग. श्रेयस कुठे? अगं कुठे असणार, वरती त्याच्या खोलीतच बसलाय. मी भरवण्याचा प्रयत्न केला त्याला, पण खूप हट्टीपणा करतोय. मग म्हटलं जाऊ दे, आराम करतो, मग नंतर भरवीन मी. आम्ही बघतो. संजय, गुरुजी मीच बोलावलं त्यांना. नमस्कार. या गुरुजी, या बसा. गुरुजी, मी अशासाठी बोलवलं तुम्हाला की मला ना घरात या लग्नाच्या आधी एक पूजा करायची, म्हणजे विघ्न निवारण पूजा. काय आता लग्न होणार आहे तर म्हटलं घरात जरा चांगलं वातावरण होऊ दे, सगळी संकट टळू देत. मग म्हटलं देवाच्या नावाने घरात एक मुहूर्ताचा नारळ ठेवूया. नक्कीच. आई, तुमचं म्हणणं पटतंय मला. मंत्र घोषाने ना घरातलं वातावरण पवित्र होऊन जाऊ दे. काय गुरुजी? गुरुजी, माझं काय म्हणणं आहे, उद्याच्या उद्याच पूजा करूया ना आपण. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, चालेल ना, जमेल ना तुम्हाला? एक मिनिट, मी पंचांग बघतो आणि सांगतो. हो आहे ना, उद्याचा शुभमुहूर्त आहे, करूया आपण पूजा. बरं, मग मला ना तुम्ही आता ती सामानाची यादी द्या, मी सगळं साहित्य ते तयार ठेवीन. ठीक आहे. अक्षय, मी तुला उद्याच्या पूजेची यादी देतो आणि वेळ पण सांगतो.
ठीक आहे? हो गुरुजी. चला निघतो मग मी. या. श्रावणी आणि अरविंद, तुम्ही दोघंही जरा आत चला. नाही काहीतरी जरा सांगायचंय तुम्हाला, पुढची कामं सांगायची, काय करायची ती. श्रेयस, पाहिलं का आम्ही काय आणलंय? तुझं फेवरेट ऍपल. आम्हाला ना कसं खाणार तू? हे बघ, आम्ही कट करून पण आणलंय आणि असं अख्खं पण आहे. आम्ही फक्त तुझ्यासाठी नाही आणलंय, आराध्यासाठी पण आणलंय. आराध्या, तू पण खाणार ना? आराध्या नाहीये इथे. नाही? मला घेऊन चला ना तुम्ही आराध्याला भेटायला. मग आपण तिघं मिळून ऍपल खाऊ. कुठे? अरे आराध्या तर तुझ्या बरोबर असते ना. बाहेर गेली का? आपण हात मारूया, मग ती पटकन येईल, मग आपण तिघांनी खाऊया. हा, ही आराध्या मला साधी टाळी पण देत नाही. ऍपल कसा खाणार आहे ती? तुम्हाला कळत नाहीये. ही आराध्या नाही, ती देवळात भेटली होती ना आराध्या, तिला भेटायला जाऊया आपण. तुम्हाला आठवलं का तिचं मला कड सापड ते कड मला कड सापडलं होतं. मी तुम्हाला ते कड पण ती घेऊन गेली कुठेतरी. ते कड पण ती घेऊन गेली. मम्मा, मला तर असं वाटतंय ना की ही आराध्या त्या आराध्याचं रूप घेऊन आली आहे, म्हणजे मला तिला टाळी देता येईल. मग तुम्ही आता चला, आपण आता देवळात जाऊया, म्हणजे ती मला टाळी पण देईल आणि आपण सफरचंद पण खाऊ. चला चला. एक मिनिट. आम्हाला एक सांगशील, ती जी देवळात भेटली ना, तिने स्वतःहून सांगितलं का की ती आराध्या आहे?